नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही तीव्र कमी दाबाचा प्रभाव हलक्या स्वरूपामध्ये आहे. उत्तर भारतात एक WD आलेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामानात सध्या काय बदल होत आहेत हे आपण बघणार आहोत. समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. ढगाळ परिस्थितीचा पहिला परिणाम म्हणजे थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. पर्यायाने काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला आपण स्कायमेटचा अंदाज घेऊयात. 23 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हलका कमी दाब अजून आहे. उद्या 24 तारखेला विशाखापट्टणमच्या दिशेने तो हलकासा सरकणार आहे. दक्षिण भारतावर 25 तारखेला त्याचा परिणाम असणार आहे. 26 तारखेला दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल. 27 तारखेला महाराष्ट्रासहित पूर्व गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊन जवळपास केरळ, तामिळनाडूपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. हे क्षेत्र स्कायमेटच्या अंदाजानुसार 28 तारखेलाही महाराष्ट्रावर प्रभावी राहणार आहे, मध्य प्रदेशवर प्रभावी राहणार आहे. त्याचा प्रभाव 29ला संपणार आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती असली तरी आता ती फार भारताच्या दिशेने सरकणार नाही. आपण SMW मॉडेलनुसार जरी टेम्परेचर बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये जवळपास 15° पेक्षाही किंवा 17° तापमान वाढलं असून थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी आता कमी झालं आहे. हलकी थंडी अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु याचा अर्थ तिच्यात केवळ घट झालेली आहे. ही घट पुढे पुढे वाढत जाणार आहे. त्यामुळे जवळपास 19 ते 17° दरम्यान महाराष्ट्रात उद्या तापमान होणार आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस असं वातावरण निर्माण होऊ शकतं. 24 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण, पावसास अनुकूल स्थिती अतिशय तुरळक भागात निर्माण होऊ शकते. 25 तारखेला पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता वाढणार आहे. 26 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल. 27 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होईल. उत्तर भारतात देखील खास करून राजस्थानच्या पूर्व भागात एक WDचा प्रभाव निर्माण होऊ शकतो किंवा उत्तरेकडील कमी दाब निर्माण होऊ शकतो. या WDचा प्रभाव वाढल्यामुळे आणि त्याच दरम्यान दक्षिण भारतातून कमी दाब सरकल्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, विदर्भाचा काही भाग आणि थोडंफार पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाळी वातावरण राहू शकतं. 28 तारखेला 29लाही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे. अगदी नवीन वर्षामध्ये 5-6 जानेवारीच्या दरम्यान जरी वातावरण बघितलं तर दोन्हीही समुद्राच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे. उत्तर भारतात WD सक्रिय झालेले असणार आहेत. अति उंचीवरील पर्वतरांगांवर बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे वातावरण जरी पावसाळी असलं तरी महाराष्ट्रात त्याचा लगेचच परिणाम होणार नाही. त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यात मदत होईल. SMW मॉडेलच्या या व्हर्जननुसार सुद्धा आपण बघतो उत्तर भारतामध्ये WD आहे, विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब आहे, महाराष्ट्रामध्ये एक ट्रफ लाईन तयार झालेली आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. धावत्या स्वरूपात या अंदाजात जसा बदल होतोय हे आपण बघणार आहोत. साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेला कमी दाब 26 तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतो. त्याच दरम्यान उत्तर भारतामध्ये एक हलका कमी दाब किंवा WD विकसित होऊ शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. त्याचा परिणाम
28-29 महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे, हे ह्याही मॉडेलने दाखवलं आहे. पुढे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी राहणार नाही. जरी बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील ते दक्षिणेलाच राहणार आहे. भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होणार नाही. बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही चक्राकार स्थिती सक्रिय आहे, जिचा परिणाम 26, 27, 28 असा भारतीय भूभागावर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 27, 28, 29 पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी जी परिस्थिती अनेक मॉडेल दाखवत आहेत, ती तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे. महाराष्ट्रातील अंदाजामध्ये सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळाले. अजूनही बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, बुलढाणा या काही जिल्ह्यात, जालन्याच्याही पूर्व भागात अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. सध्या आपण बघतो आणि आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकावा देखील होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलतंय. आज रात्री उशिरा अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना या काही परिसरात पावसाचा अंदाज दिला जातोय. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज दिला जातोय. धुळे आणि नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती, हलका शिडकावा अशी परिस्थिती दाखवली जाते आहे. त्यामुळे हे वातावरण उद्या देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती 23-24 तयार झालेली आहे. फार मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार नाही, परंतु वातावरण बदलत आहे. 26 तारखेपासून मात्र थोडं वातावरण बदलेल. बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हा हळूहळू तेलंगणा, महाराष्ट्र असा सरकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर थोडं बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू शकतात असा अंदाज आहे. साधारण आपण बघतो 27 तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हलक्या स्वरूपामध्ये, असा अंदाज आहे. आणि हा प्रभाव नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या परिसरामध्ये तयार होणार आहे. आपण बघतो की चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे पूर्व, अहिल्यानगर पूर्व, जालन्याच्या काही भागात, सांगली आणि साताऱ्याच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती 28ला सकाळीच निर्माण होऊ शकते. हे वातावरण बऱ्यापैकी एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट निर्माण करू शकतं आत्ताच्या अंदाजानुसार. आपण 28ला बघतो की दुपारी बऱ्याच भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. हा अंदाज 28ला दुपारनंतर मात्र कमी होत जाणार आहे. 29ला हे वातावरण बऱ्यापैकी कमी होतं आहे, असं आपण गेल्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मात्र पावसास अनुकूल स्थिती काही विभागात 29लाही असणार आहे. 30 तारखेपासून पूर्णतः या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.